प्लंबर असो वा वायरमन, तो हिंदूच हवा असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्ष यांनी केलंय. तो उर्मट असला, उशिरा आला तरी हिंदूच असायला हवा असंही पोंक्ष म्हणालेत. धर्मांतर होण्यापेक्षा 4 दिवस वाट पाहण्याचा सल्लाही पोंक्ष यांनी दिलाय. तसंच हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात असंही त्यांनी म्हटलंय. पेट्रोल 200 रुपयांवर आणि डिझेल 300 रुपयांवर गेलं तरी चालत जाणार असंही वक्तव्य त्यांनी केलंय. बरे आम्ही सांगायला गेलो हिंदूंनो, फक्त हिंदू तुमच्या घरात येणारा कार्पेंटर, तुमच्या घरात येणारा प्लंबर, तुमच्या घरामध्ये येणारा वायरमन हा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूंनाच बोलवा. तो किती उर्मट असला तरी चालेल, तो उशिरा आला तरी चालेल, आज येतो म्हणून सांगून 4 दिवसांनी आला तरी चालेल. धर्मांतरण होण्यापेक्षा 4 दिवस त्याची वाट बघणं कधी चांगलं. हिंदूंसाठी व्यवसाय करावा. हिंदूंनी प्रत्येक गोष्ट हिंदू व्यावसायिकांकडूनच विकत घ्यावी. हे अशा योजना राबवण्याची बहुसंख्य हिंदू असलेल्या आणि ओरिजिनल हिंदूंचा देश असलेल्या देशात अशा गोष्टी कराव्या लागतात. याच्या एवढं दुर्भाग्य नाही, पण एकमेव दुर्भागी देश आहे हा. या हिंदूंचा असून सुद्धा हिंदूंनाच आपल्याच घरामध्ये संघटित व्हावं लागतं. मला एकाने विचारलं होतं की तुम्ही पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाही, महागाईबद्दल कधीच बोलत नाही. मी त्यांना उत्तर दिलं होतं की माझं पेट्रोल समजा उद्या 200 रुपयावर गेलं, डिझेल 300 रुपये लिटरवर गेलं तर मी एक वेळ चालत जाईल सांगलीवरनं मिरजेला, पण मी हिंदू म्हणून चालत जाईल. पेट्रोल डिझेल 10 रुपये लिटरवर आलं, इतकं स्वस्त झालं, कदाचित फुकटच झालं, पण जर त्यासाठी मला धर्म बदलावा लागणार असेल तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय की स्वतःचा धर्म कधी विकू नकोस. 40 दिवस अनन्वित यातना सहन करून महाराजांनी केवळ धर्मांतरण करणार नाही म्हणून आपले प्राण सोडले. त्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. तेव्हा मला पेट्रोल डिझेल महाग झालं तरी चालेल, माझ्या भाज्या महाग झाल्या तरी चालतील, मी भाकर तुकडा खाऊन राहीन, मी एक वेळच जेवून राहीन, पण मी एकाच कपड्यात राहीन, पण मला हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल.